नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आमदारांच्या कामगिरीचं फेर सर्वेक्षण केलं जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाकडून आमदारांच्या कामगिरीचं पुन्हा एकदा सर्वेक्षण केलं जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून 2 वेळा आमदारांच्या कामगिरीचं सर्वेक्षण करण्यात येणार असून ज्या आमदारांची कामगिरी समाधानकारक आहे अशाच आमदारांना भारतीय जनता पक्षाकडून तिकीट दिलं जाणार आहे व ज्या आमदारांची कामगिरी असमाधानकारक आहे अशा आमदारांचा पत्ता हा कट केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत असमाधानकारक कामगिरी झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये कोणत्या आमदारांनी सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्यात त्याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. ज्या आमदारांची कामगिरी असमाधानकारक होती त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी कान उघडणी केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आमदारांच्या कामगिरीचं फेर सर्वेक्षण केलं जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाकडून आमदारांच्या कामगिरीचं पुन्हा एकदा सर्वेक्षण केलं जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून 2 वेळा आमदारांच्या कामगिरीचं सर्वेक्षण करण्यात येणार असून ज्या आमदारांची कामगिरी समाधानकारक आहे अशाच आमदारांना भारतीय जनता पक्षाकडून तिकीट दिलं जाणार आहे व ज्या आमदारांची कामगिरी असमाधानकारक आहे अशा आमदारांचा पत्ता हा कट केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत असमाधानकारक कामगिरी झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये कोणत्या आमदारांनी सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्यात त्याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. ज्या आमदारांची कामगिरी असमाधानकारक होती त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी कान उघडणी केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.